या फार अशा त्यांनी डिफेन्स प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विश्वासाला तडा जातोय का? म्हणजे आता सरांनी सांगितलं, IIT मध्ये गेलेले विद्यार्थी जर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करून जात असतील, तर मग प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल? तर आता सीबीआय जरी चौकशी करण्याची चौकशी समिती जरी केंद्र सरकारने गठीत केली असेल, पण हे म्हणजे आजारावरचा नंतरचा उपचार आहे हा. तर हं. अगोदर सुद्धा प्रकरण घडत असतील, तर नक्कीच पालक असेल, नंतर ते त्यांचं पाल्य असेल, जे विद्यार्थी असतील, जे परीक्षेत सहभागी झाले, त्यांच्या नक्कीच विश्वासावर तडा जाणारा हा मुद्दा आहे. कारण की विद्यार्थी एक-एक झालं 2-2 वर्ष झालं शहरामध्ये राहतात, परीक्षेची तयारी करतायत आणि असा पुन्हा जर एक्झाम आणि पेपर लीक होत असतील आणि 720 पैकी 600 प्रश्न जर असे प्रसार माध्यमावर फिरत असतील, तर नक्कीच नामांकित परीक्षेवरती आणि देशातल्या भविष्यातील तरुणांवरती हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह परीक्षा यंत्रणेवरती निर्माण होत आहे. आणि याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील, नंतर राजकारणी असतील आणि व्यावसायिक असतील, यांच्या सर्व साटेलोटीतून ही प्रक्रिया जात आहे, असं एक चित्र समोर